महत्त्वाची बातमी शिवसेना भाजपच्या सापळ्यात मनसे अडकली आहे। भाजपनं पाठिंबा काढल्यामुळे मनसेची कोंडी झालेली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास भाग पाडले की काय? आघाडीचे नेते युतीमध्ये गेल्यावर राज यांनी टीका केली असती। राज ठाकरे आता युतीच्या नेत्यांवर कोणत्या तोंडाने टीका करणार? नाशिक महापालिकेमध्ये जे आज सगळं घडलेलं आहे महापौर निवडीच्या निमित्तानं त्यानिमित्तानं हे सगळे प्रश्न पुढे येतात। भाजपनं पाठिंबा काढल्यामुळे मनसेची कशी कोंडी झाली ती आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाले। काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास भाग पडलं कारण भाजपनं मनसेची साथ सोडली। आघाडीचे नेते युतीमध्ये गेल्यावर रियाज यांनी टीका केली असती। राज ठाकरे आता युतीच्या नेत्यांवर कोणत्या तोंडाने टीका करणार हा प्रश्न आहे। खरं तर विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेची ही कृती अनेक गोष्टी बोलून जाते। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, आज जे नाशिक महापालिकेमध्ये घडलं, जी एक वेगळी आघाडी महाआघाडी पाहायला मिळाली, त्यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात। त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आता राज ठाकरे आघाडीवर कुठल्या तोंडाने टीका करणार हा महत्त्वाचा प्रश्न पडलाय। अनुपमा, नक्कीच जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार शिवसेना आणि भाजप यांच्याकडून पद्धतशीरपणे राज ठाकरे यांना एकूणच राजकीय परिस्थितीत अडकवण्याचा सापळा रचण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। त्या पद्धतीने राज ठाकरे यांच्या मनसेला नाशिक महापालिकेत महापौर निवडीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मदत घेण्याइतपत परिस्थिती निर्माण करावी अशासाठी ही पूर्ण व्यूहरचना होती का? कारण संख्याबळ शिवसेनेकडे नव्हतं आणि भाजपकडेही नव्हतं। भाजप याआधी मनसे बरोबर होतं, मात्र मनसेने शब्द पाळला नाही स्थायीचा, त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये फूट पडली आणि भाजप शिवसेनेच्या साथीला गेलं। महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप मित्र पक्ष आहेत, जुने मित्र पक्ष आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रमुख राजकीय विरोधी पक्ष म्हणून कदाचित त्यांची मनसे बरोबर ही लढाई असू शकते। अशा वातावरणात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या नेत्यांचे जोरदार प्रवेश सुरू आहेत। या नेत्यांवर भ्रष्टाचार, अनियमितता असे विविध आरोप आहेत। विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात राज ठाकरे यांच्याकडून शिवसेना भाजपला लक्ष खरे दिनेश, अगदी खरे। आणि ह्याच निमित्तानं नाशिकमध्ये जे काही घडलं त्या निमित्तानं हे सगळे प्रश्न पडतात की आता इथून पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार आणि कशा पद्धतीनं आघाडीवर किंवा त्यांच्या सगळ्या शासनावर टीका करणार हे सगळं आपल्याला बघायचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।